तिथे सुंदर सुगंध पसरलेला आहे, तिथे असल्या तऱ्हेचा विकृतपणा पण पुष्कळ जास्त पसरलेला आहे. आणि त्यामुळेच या पुण्यामध्ये लोकांच्या डोक्यामध्ये भ्रांती फारच वाढलेली आहे. त्यांना हे समजत नाही आहे की धर्म आहे खरा की नाही, परमेश्वर आहे किंवा नाही. हे मोठे मोठे धुरंधर स्वतःला इथले लीडर्स म्हणवतात, म्हणा तसे पैसे खूप खातात, ते सगळं करतात, धंदे सगळे करतात. पण ते बरं आहे, ते म्हणतात आमचा जर परमेश्वरावरच विश्वास नाही आणि धर्मावरही विश्वास आहे, तर आम्ही चांगलेपणाने कशाला राहायचं, कसंही राहिलं तरी चालेल, आम्ही मॉडर्न झालो. अशी मंडळी पुण्याला जास्त आहेत मुंबईपेक्षा. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मुंबईला लोक तरी भितात, इतकं कोणी बोलणारं मी पाहिलं नाही. पण पुण्याला मराठी भाषेमध्ये बोलणारे असे अनेक झाले जे परमेश्वराची टिंगल काढायची, नंतर परमेश्वर नाही म्हणून सिद्ध करायचं, परमेश्वरावर लोकांनी विश्वास ठेवला म्हणजे तुम्ही महामूर्ख आहात, असं कशाला करता, असे म्हणणारे सुद्धा इथे लोक आहेत. मग असे असल्यावरती जर समजा एखाद्या बोटीला एक तरी भोक पडलं तर ती बुडते, आणि ते इतकी भोकं असल्यावर त्या पुण्याचं काय होणार.